सकाळचे 9:30 वाजलेत. कॉफी प्यायला नाक्यावरती आलो मी. हे ढग पण आहेत ना ह्या माउंटन्सला अडकत आहेत, कारण का हा माउंटन एवढा उंच आहे ना की चंद्र पण इकडे अडकत असेल. 3-3:30 होतील जायला 10 वाजता, कारण मी रेंगाळ्यात जातो, डायरेक्ट नाही जातो. मागचा व्ह्यू तुमचा बंद करतो, तुम्ही कुठे बघताय मला माहिती आहे. स्काय ब्रिज हा आहे, हा आपल्याला या साईडने त्या साईडला घेऊन जातो. एवढंच आहे, अजून काय नाही. 40 घेतले पर माणसी, पण आता मजा येईल. तुला खाल्ला पाहिजे, थोडा फटली पाहिजे, मजा येईल. अन्य फटलेचा मजा नाही येणार, 40 बसून नाही होणार. स्पेशल प्राइसिंग फॉर वीकडेज. जाऊन थोडा भाव करू शकतो, बोलत जाऊन भाव करतो. दोघांचे किती लावते सांगा बरोबर. वीकडे आज संध्याचा टाइम नाही तुमचा. आम्ही थाई फूड खाऊ. थाई भेटतं, जरी इंडियन नसेल तरी थाई आहे. आपल्याला काय आपल्या देशाच्या जवळचं कुठलं तरी लागतं, थाई, चायनीज, व्हिएतनामीज. रात्रीचे 9:27 झालेत आणि अजूनही आकाशामध्ये लाईट. कारचं म्युझियम आहे, ओल्ड कारचं, म्हणून ओल्ड लोक बघायला चाललेत. 5,000 ते 10,000 बेअर्स असतील. लुक ॲट दिस रिव्हर. असली स्मोकी माउंटन्स. स्मोकी माउंटन्स जे म्हणतात ती सगळ्यात मोठी पर्वतरांग आहे टेनेसी आणि ईस्ट कोस्ट मधली. ती आपल्या मागे बऱ्याच कार पाठलाग करतायत माझा. असं वाटतं रशी फेकली होती. ऑफिसला सुट्टी मारली आणि चाललोय. गॅटलिनबर्ग म्हणून एक शहर आहे टेनेसीमध्ये. अटलांटापासून 3.5-4 तासावरती आहे. माउंटन्सच्या मध्ये पूर्ण घेरलेलं आहे, डोंगर सगळ्या साईडने, आणि ब्युटिफुल शहर आहे. म्हणजे खूप लोक तिथे फिरायला जातात. आणि आता समरची मॉर्निंग आहे. हे पहिलंच 116 मैल दाखवत आहे. बघूया किती वेळ, कॅल्क्युलेट कर. 162 मैल. बॅटरी 97% आहे. कुठे बसलंय बघा गॅटलिनबर्ग शहर. पूर्ण सगळ्या बाजूने डोंगर. मला थांबत जायला आवडतो. मंजिल पे जाने की कोई जल्दी नहीं है, रास्ते की चाह है. थोडा ट्रॅफिक लग जाएगा तो मजा आएगा. जातो आता, नाही तर जायच तर संध्याकाळ होईल तिकडे. आता आपण लागतोय हायवेला. हा हायवे सरळ जातो अगदी गॅटलिनबर्ग पर्यंत. हा आपला हायवे दिसतोय खाली झाडाझुडपांमध्ये लपलेला हायवे. हा मोठा हायवे. हे आहेत अमेरिकेचे हायवेज. आता इथे मर्ज होणार. आणि आधीच जबाबदारी सोडलेली आहे मी गाडी चालवायची. लागलो बघा, रस्त्याला लागलो. याला म्हणतात रस्त्याला लागणं, हायवेला लागलो ऍक्च्युली. विच साऊंड्स मोर वर्स्ट, बट विच साऊंड्स वर्स्ट. मोर वर्स्ट असं काय नसतं. एक तर मोर बॅड असतं, नाही तर वर्स्ट असतं. मध्येच मी इंग्लिशचं लेक्चर सुरू केलंय, बट अर्थात राहू द्या. ही बघा, ही झाडांची सावली जी आहे ना अटलांटाला राईट साईडला पूर्ण ब्लॉक असते. सूर्याला पूर्ण ब्लॉक केलं बघा. माझ्या गाडीवरती सूर्यच नाही पोहोचत या 2 रस्त्यांमुळे. हे युरोप सगळं फिकं आहे इथे अटलांटा समोर. मिनिमम स्पीड 40, म्हणजे कमीत कमी 40 पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त चालवा जोरात. आणि हे सगळं नाही करा, नका करू. गाडी चालवा चुपचाप. ओके, लागलं ट्रॅफिक. आयला माझी हे बघा ट्रॅफिक लागलं. बोललोच नव्हतं पाहिजे मी. थोडं ट्रॅफिक वाढायला लागलंय. शेट, मी बोललो आणि ट्रॅफिक लागलं. बघ का माहिती, सगळे स्लो झाले होते इथे. कोणाला तरी गाडी चालवायचा मूड गेला होता वाटतं मला. त्यांनी हॉर्न दिलाय गाडीमध्ये इथे मध्ये आपला, पण दाबायलाच मिळत नाही अजिबात. आता हॉर्न काढायला सांगतो गाडीला. कशाला उगाच हॉर्न देतात अमेरिकन कारमध्ये कळत नाही. वर्षातनं एखादा हॉर्न वाजवला जातो. त्यापेक्षा मी कोणाला तरी काच खाली करून शिवीच घालीन हॉर्न वाजवण्यापेक्षा ना. झाडांच्या सावलीमध्ये प्रवास सुरू आहे. सूर्य पूर्ण आहे, पण ही भिंत बांधली आहे ना जी निसर्गाने अटलांटामध्ये, त्यात गाडी चालवायला मजा वेगळी आहे. हे नवीन फीचर आलं आहे टेस्लाचं. 30.8 माइल्स दिसतं इथे चालताना. आणि जे माझी स्ट्रिक आहे लॉंगेस्ट 31.4. आता ही माझी वाढत चालली आहे स्ट्रिक. बाजूच्या ट्रकमधला माणूस मला थोडा बघत होता की हाला काय हात पकडायची की नाही गाडीला चालवताना. फायनली पार्किंगला पोहोचलोय. 2 तास 9 मिनिटं गाडी चालवली, त्यात 117 मैल गेले. पार्किंगचा स्पॉट दिसतात, फक्त पिक करायचं, गाडी लावेल आपल्या. अशा ठिकाणी बनवतात की इथे खायचं प्यायची सोय असते बाजूला. आता जाऊन थोडं पाय मोकळे करतो. 2 तास 11 मिनिटामध्ये कार 117 माइल्स झाली. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे 120 मिनिटामध्ये किंवा 130 मिनिटामध्ये गाडी 117 माइल आली. म्हणजे 220-230 किलोमीटर गाडी गेली 2 तासामध्ये. आणि ही माझी लॉंगेस्ट ट्रिक होती. 94.5 माइल्स स्टेअरिंगला हात न लावता. चार्जिंगला लावतो. चालू झालेली आहे चार्जिंग. गाडी चार्जिंगला लावली आहे आणि नाश्ता घेतलाय.
झॅक्सबी चिकन फिंगर्स. आता समर आहे, जून 25 आहे, पण टेम्परेचर थंड आहे, थंड 63 डिग्री फॅरनहाईट आहे. आम्ही सिल्वा या शहरामध्ये आहे. खूप हवा आहे, त्यामुळे काय ऐकायला नसेल येत. खूप जास्त चार्ज झाली आहे. ते म्हणतो ना की स्टॉप तर मला घ्यायला आवडतातच, त्यामुळे असे स्टॉप घेतले, खायला घेतलं. 82% झाली आहे बॅटरी. आता मी सहज जाऊ शकतो, पण मला पण स्वतःला चार्ज व्हायची वेळ आली आहे. YouTube फुल स्क्रीन शार्क टँक. See you soon. स्मोकी माउंटन सुरू झालेत. पूर्ण डेन्स ट्री, डेन्स फॉरेस्ट. बेअर दिसण्याचे चान्सेस खूप आहेत. इथे बेअर खूप दिसतात. रिव्हर आणि हा रोड, बोट असते तर रिव्हरने पण आलो असतो. सूर्य खाली पोचत नाही शकत, शक्यच नाही, होऊच शकत नाही. साईडला रिव्हर सुंदर चालू आहे, पण रिव्हरची डिरेक्शन अदर साईडला आहे आणि मी चाललोय वेगळ्या साईडला. तर बोटीने गेलो असतो तर मला परत घेऊन गेले असते रिव्हर. हे नको ती माहिती उगाच सांगतोय मी. इथे कॅम्पिंग साईट्स आहेत खूप साऱ्या. याचा स्टॉप आलाय वाटतं. काय करतोय रे बाबा, इथे काय नाही. माझा समोरचा रस्ता खाली झालाय, त्याच्यामुळे ना चालताना ना कार अशा साईडला थांबवण्याकरता असे पार्किंग स्पॉट्स बनवले आहेत. ज्यांना फारच जोरात नेचर बघायची इच्छा झाली असेल त्यांच्याकरता. हे असं वाटतंय कोणत्या तरी मूवी किंवा ॲनिमेटेड मूवीमधलं सीन आहे. अजून एक पार्किंग स्पॉट, त्याला ॲक्च्युली पुल ओव्हर स्पॉट्स म्हणतात. ज्याला जोरात फोटो काढायचा असेल त्याच्याकरता म्हणाला आहे. असा परत आता आम्ही गॅटलिनबर्गला पोहोचू. गॅटलिनबर्ग शहराची खासियत अशी आहे की ती टेनेसी आणि नॉर्थ कॅरोलिना या 2 स्टेटच्या बॉर्डरवरती आहे. त्याचं पॉप्युलेशन काय जास्त नाही आहे, 10,000 का 15,000 आहे. पण आज त्याचं पॉप्युलेशन असणार आहे 15,002, बिकॉज आम्ही दोघं तिकडे चाललोय आज. पण ते फक्त 2 दिवसाकरताच असणार आहे पॉप्युलेशन, मग परत कमी होईल. ही फन फॅक्ट होती. आणि हा रस्ता कारचं काम चालू आहे, माझं सुपरवायझरचं काम चालू आहे. नेटवर्क गेलेलं आहे फोनचं. हा काय रस्त्याचा प्रकार, असं वाटतं रस्सी फेकली होती. जशी रस्सी पडली तसं त्याने रस्ता बनवलाय. पण अशा रस्त्यांवरती मला उलटी करायचा फार शौक होता. आता गेली ती इच्छा गेली आता. पण पूर्वी असे रस्ते दिसले ना वळणाची की, पण आता मी पुढे बसतो ना, लहानपणी मागे बसायला लागायचं. मागे बऱ्याच कार पाठलाग करतायत माझा. घाट आहे, पूर्ण घाट. हे डोंगर जे आहेत ना इकडचे, ईस्ट कोस्टचे, टेनेसीच्या इकडचे, हे डेन्स ट्री, डेन्स फॉरेस्ट आहेत. जसं ॲमेझॉनचं डेन्स फॉरेस्ट आहे ना, तसं वेस्ट कोस्टचे वेगळे आहेत. इथे आता गरमी आहे, समर चालू आहे, पण टेम्परेचर जे दिसते आपल्याला 66 डिग्री फॅरनहाईट, म्हणजे एक 15 ते 16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे समरच्या मध्ये. ॲटला 19-20 डिग्री आहे टेम्परेचर. असं टेम्परेचर इकडचं कधी जास्त गरम होतच नाही, लगेच AC चालू होतो. असली स्मोकी माउंटन्स, ऑर्गॅनिक, ओरिजिनल, प्युअर स्मोकी माउंटन्स. स्मोकी माउंटन्सची रेंज आकाशात घुसणारे स्मोकी माउंटन्स. वेदर पण एकदम सुंदर मेंटेन ठेवलं आहे याने. आतमध्ये जवळजवळ 4-5 हजार तरी बेअर्स असतील. आपण झूम करून बघूया कुठपर्यंत दिसतंय. इथे काहीतरी बिल्डिंग्स दिसत आहेत. स्मोकी माउंटन जे म्हणतात ती सगळ्यात मोठी पर्वतरांग आहे टेनेसी आणि ईस्ट कोस्टमधली. ती आपल्या मागे जवळजवळ लाखो माउंटन्स, आकाश फाडून वर जाणारे उंच माउंटन्स आहेत. पूर्ण डेन्स ट्रीज, एवढं डेन्स फॉरेस्ट आहे की जमीन दिसणं शक्यच नाही आहे. त्यात एवढे ॲनिमल्स असतील, 5 ते 10 हजार बेअर्स असतील, एल्क्स. आणि हे वातावरण त्याने एवढं थंड ठेवलं ना. मध्य उन्हाळ्यामध्ये आता टेम्परेचर आहे एक 15 डिग्री सेल्सिअस. यू कॅन स्टॉप. थँक्यू. पिजन फोर्ज लेफ्टला, गॅटलिनबर्ग सरळ. ज्यांना अजून डोंगर बघायचे आहेत त्यांच्याकरता पिजन फोर्ज. त्यांचं मन अजून नाही भरलंय झाडं आणि जंगल बघून, त्यांच्याकरता पिजन फोर्ज. आता जाऊन हॉटेलमध्ये चेक इन करायचं, बॅग टाकायच्या, बाहेर द्यायचं आहे. तिकडे इंडियन फूड तर इथे मिळणार नाही. इथे रेड इंडियन फूड मिळेल, इंडियन फूड नाही भेटणार, कारण हे चेरोकी आहे. रेड इंडियन टाउन आहे. आता इकडे जाऊन आम्ही थाई फूड खाऊ. थाई भेटतं, जरी इंडियन नसेल तरी थाई आहे. आपल्याला काय आपल्या देशाच्या जवळचं कुठलं तरी लागतं. थाई, चायनीज, व्हिएतनामीज,
अफगाणिस्तान, सौदी तिकडचं पण चालतं, पण एकदम युरोपियन गेलं की ब्लँड फूड होतं, जामच ब्लँड असतं, नुसतंच ब्रेड आणि चीज आणि पिझ्झा खावा लागतो. This is the Great Smoky Mountains. चालायचं हे गॅटलिनबर्ग. वेलकम टू गॅटलिनबर्ग. आमचं हॉटेल जे शहराच्या मध्येच आहे. आमचं हॉटेल आलंय इथे, मागे डोंगर आहे. आता पार्क करतो आणि जातो जेवायला. हे थोडंसं त्यांनी वेगस सारखं बनवलंय. सगळे ॲडव्हेंचर पार्क्स, स्पेस निडल. या नावासोबत फोटो काढावाच लागेल. इथे फार बेअर्स आहेत म्हणून असं आहे. सगळ्या जुन्या कार्स. ब्युटिफुल म्युझियम वाटतं हे कार्सचं. ही कार जी आहे दिसते ही त्यांनी जुरासिक पार्क मूवीमध्ये यूज केली होती, ॲक्च्युअलमध्ये यूज केली ती. जुरासिक रिबर्थमध्ये यूज केलेली कारच चांगली मॉडिफाय केली. कारचं म्युझियम आहे, ओल्ड कारचं, म्हणून ओल्ड लोक बघायला चाललेत. रिप्लीज पूर्ण हॅपनिंग आहे, काय ना काहीतरी चालू आहे सतत. बब्बा गम श्रिम्प कंपनी, ती पण फॉरेस्ट गममधलं. आणि हे वेदर खूप छान आहे चालण्याकरता. त्यांचं एक चांगलं आहे, बाहेर प्राईज लावतात, म्हणजे परवडत असेल तर जा आतमध्ये. आयफेल टॉवर. एअरपोर्ट रोड इज लेस हॅपनिंग, दिस इज मोर हॅपनिंग. सो कंटिन्यू वॉकिंग. बाई मला वाटलं ही बाई भूत आहे की काय. हे अशुभी आहे ना. हे छोटंसं शहर आहे, पण याने किती डेव्हलपमेंट केली याच्यामध्ये. On a weekday, they have a line to get inside. So on weekends, I cannot imagine. But they don't have a special pricing for weekdays. जाऊन थोडा भाव करू शकतो, बहुतेक जाऊन भाव करतो. दोघांचे किती लावते सांगा बरोबर. वीकडे आज धंद्याचा टाईम नाही तुमचा. द शॉप नेम इज स्वीट, दॅट्स इट. जास्त डोकं लावलंच नाही या लोकांनी. Right? They give a name to the shop, sweet. No brains used. Oh wow, look at this. केवढी लोक आली आहेत बघा इथे वीकडेला. पूर्ण फुटपाथ भरलेले आहेत. हे टेनेसीच्या डोंगरांच्या मध्ये वसलेलं एक शहर, एक गाव त्याने शहरासारखं डेव्हलप केलं आहे. या रूफटॉपवर जाऊन काहीतरी जेवतो आता. आज नदीच्या काठीपासून जेवतोय आम्ही. हे आमचं टेबल. या व्ह्यू सोबत हा फ्राईड राईस एकदमच सुंदर दिसतो. याला म्हणतात जंगली फ्राईड राईस. बस वेटर लेके जाओ. याचा फोटो काढून झाला. वेटर घेऊन जा, याचा झाला उपयोग झाला करून. 2 लोक जेवली इथे, पण हे बघा त्यांनी ऑलरेडी ग्रॅच्युएटी मारली. $4 टिप मारली ऑलरेडी 2 लोकांकरता. एक डिश मागवली आम्ही $22. 28 झाले. आता पाळण्यात बसायची वेळ आहे. संध्याकाळी सनसेटचा टाईम झाला आहे. ये देखो ब्यूटीफुल नीचे रिवर और गैटलिनबर्ग के स्काई पार्क में हम जा रहे हैं ऊपर. ये कॉफी के मग में जैक. वाव. यांनी इथे फॅन लावले तेवढे सुंदर. त्यांना पाणी येते, दिसतंय थोडंसं पाणी येते. What a great view. And look at this sky bridge.
स्काय ब्रिज हा आहे, हा आपल्याला या साईडने त्या साईडला घेऊन जातो. एवढंच आहे, अजून काय नाही. यांनी $40 घेतले पर माणसी. पण आता मजा येईल, बघा हल्ला पाहिजे थोडासा, गांड फाटली पाहिजे, मजा येईल. गांड नाही फाटली तर मजा नाही येणार, $40 बसून नाही होणार. आणि बघूया त्या साईडला काय पलीकडे काय, पण हा व्ह्यू बघा, हा व्ह्यू वर्थ आहे. These are the very tall smoky mountains, but they are not as high as I am right now because of my bourbon coffee. Let's go. Oh my god, हा व्ह्यू बघा. हे ढग पण आहेत ना ह्या माउंटन्सला अडकत आहेत, कारण का हा माउंटन एवढा उंच आहे ना की चंद्र पण इकडे अडकत असेल असं मला वाटतंय. पूर्ण ब्रिज खाली झालाय. सुंदर सुंदर. त्यांना वाटलं होतं की माझी फाटेल इकडे, पण ते फाटणार काय नाही. यांना म्हणतात आमिष लोक. हे लोक खूप ऑर्थोडॉक्स असतात, म्हणजे इंडियातले किंवा आपल्या जगातले कुठेच एवढे ऑर्थोडॉक्स नसतात. हे एवढे म्हणजे दारू, फोन, इलेक्ट्रिसिटी काहीच वापरत नाहीत. आणि ही आजची संध्याकाळ संपली आहे. आणि अमेरिकेमध्ये हे प्रत्येक वॉक्स किती सुंदर हे लोक करतात, किती क्लीन करतात. आता मी रेस्टरूममध्ये जाऊन आलो. जेवू शकता तुम्ही. किती सुंदर ह्याने हे पॅटिओ बनवलेत. स्काय ब्रिज ॲट नाईट टाईम. आणि हे आहे गॅटलिनबर्ग शहर. आणि माझं हॉटेल पण इथे खालतीच आहे पायथ्याशी. आता या ट्रॉल्या ज्या बंद व्हायच्या आधी जातो, नाहीतर मला गरंगळत जावं लागेल खाली. चला. रात्रीचे 9:27 झालेत आणि अजूनही आकाशामध्ये लाईट आहे. दॅट्स द समर इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. चला आता खाली जायची वेळ झालेली आहे. आणि उघडे पाळणे मला फार आवडतात. हे बघा अशी बसायची पद्धत आहे. बसण्याकरता फक्त इकडे थांबायचं, बसायचं. ऐ Let's close this. Wow, look at the view. आणि मी खालती पोचलोय लायकीमध्ये. खालती फार बोरिंग आहे जग, वरती फार मस्त असतं. आता चाललोय जेवण आणायला. रात्रीचे 10:30 झालेत आणि एवढं सुंदर टेम्परेचर ना, कणिक झालंय. कणिक मळून पीठ याला पोळ्या करतोय याच्या. डाऊनटाऊन गॅटलिनमध्ये ह्या लोकांनी किती सुंदर हे बेड्स बनवले फ्लावरचे. हा बघा कसा सुंदर बेड बनवलाय या लोकांनी. बायकोच्या बाजूला बसतो मला. उठ. सहपत्नी आलो इकडे आणि पराया मर्दके किती सुंदर ह्यांनी फ्लावर बेड्स बनवलेत. बाप रे, तिची आत्मा निघाली. आत्मा. लुक एट दॅट. हे आमचं हॉटेल होतं. आता सकाळ झाली आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. कॉफी प्यायला नाक्यावरती आलो मी. इथे प्रत्येक ठिकाणी या लोकांनी बेंच लावलेले आहेत. कॉफी पिणार आणि गाडीला चावी लावून सुरू करणार चालवायला. सकाळचं ट्रॅफिक, सगळे टुरिस्टच आहेत मोस्टली. आता आमच्या हॉटेलमध्ये नाश्ता होता. नाश्त्यामध्ये काय आहे, बेगल, ब्रेड, बुर्जी, बट स्क्रॅम्बल्ड एग. सो त्याच्यामध्ये लोक काही टाकत नाहीत. मीठ पण मीच टाकलं. मीठ, पेपर मीच टाकलं. नुसतं अंड्याला फेटून. ते अंड्याचं पण नव्हतं, ते पावडर होती अंड्याची, असं ऐकण्यात आलं माझ्या. नाश्त्यामध्ये काय, पॅनकेक. आज काय नाश्त्यामध्ये पॅनकेक,
रॅम्बल लेक बघूया. जायला घरी निघतो जरा वेळात 3:30 होतील जायला 10 वाजता, कारण मी रेंगाळ्यात जातो, डायरेक्ट नाही जात. मागचा व्ह्यू तुमचा बंद करतो, तुम्ही कुठे बघताय मला माहिती आहे. त्याने कॅम्पर आणली खूपच मोठी. सिटीमधनं निघतोय बाहेर आता गॅटलिनबर्ग, आणि समोर जे एंट्रन्स आहे सिटी संपल्या लगेच आतमध्ये हे फॉरेस्टमध्ये एंट्री आहे, पूर्ण डेन्स फॉरेस्टमध्ये. नॅशनल पार्क सुरू होतं इथून, आणि थोडं ट्रॅफिक आहे आता, कारण लोकांना साईडला कार पार्क करून ट्रेकिंग हायकिंग करायला फार आवडतं. डोंगर आहे, याचं नाव आहे चिमनी टॉप्स. हे कोणत्या वयामध्ये ट्रेकिंगला चाललेत बघा, हायकिंगला चाललेत. हे कोणत्या वयामध्ये लोक इथे हायकिंग करतात. सगळ्यात लॉंगेस्ट वॉकिंग फुटपाथ आहे हा, 2150 माईल्सचा. 14 स्टेट्समधून पास होतो ट्रेल्स. पहिला आहे 1.7 मैल, दुसरा आहे 2.7 मैल, आणि तिसरा जो आहे तो आहे 19720 माईल्स. आता आम्ही आलो आहे कसिनोमध्ये. जाताना ऑन द वेज होता शेरोकी कसिनो. आज दुपार असल्यामुळे गुरुवारची कोणी नाही आहे, सगळे म्हातारे आहेत. आज खेळायला मजा येईल, कारण का थोडं स्वस्त असतं आज खेळायला. जाताना ते मागे एक रिव्हर पण आहे, कसिनोच्या मधून एक रिव्हर जाते, ती जाऊन बघूया. एकदमच सिनिक कसिनो आहे हा, माउंटन्सच्या मध्ये आहे, आणि आज मस्त रिकामा आहे. सो हे आहे सीझर्स स्पोर्ट्स बुक. इकडे बसायचे सोय त्यांनी केलेली आहे, काउचेस दिलेले आहेत, आणि सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स इकडे दाखवतात, आणि बसून बेटिंग करायचं. हे त्यांनी भाव दाखवलेत. फिफा वर्ल्ड कपवरती आज मी आलो आहे. आता फिफा वर्ल्ड कपवरती थोडी माझी खेळायची इच्छा आहे, बेट करायची. कसिनोच्या बाहेरच ह्यांनी रिव्हर घेतली आहे. रिव्हरला त्याने कसिनोच्या आतमध्ये खेचून आणलंय. ब्युटिफुल व्ह्यू. संपली ट्रिप गॅटलिनबर्गची. आता घरी जातोय, थोडीशी झोप काढतो जाताना ऑन द वे. एक दिवसाकरता जाण्याकरता ॲटलांटावरून चांगला आहे गॅटलिनबर्गचा एरिया, पण वीकडेला पण पॅक होता. म्हणजे वीकेंडला तर एवढा पॅक असेल ना की काही करता येणार नाही. सगळ्या राईड्स फुल असतील, सगळं फुल असेल. गॅटलिनबर्ग टेनेसी चेक करा, मी पण मॅपमध्ये टाकेन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.